आवाज येतोय का? येऊ दे होते सगळ्यांना. शिवसेनेचा वाघाला या नाही मला नाही, तुम्ही वरती या, इथे या. जय महाराष्ट्र. कसं चाललंय प्रचार? जोरात चाललंय का? सीट किती मतांनी? नाही, तुम्हाला एवढंच सांगतो मी, आपली शिवसेना आणि मनसे युती झाल्यानंतर आणि अर्थात राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर वातावरण सगळीकडे जबरदस्त आहे. सगळीकडेच माहोल चांगला आहे. उद्धव साहेब असतील, राज साहेब असतील, मी अमित, आम्ही शाखा भेटी करत आहोत. सभा घेण्यासाठी तर वेळ नाहीये, कारण प्रत्येक उमेदवार आपले घरोघरी जात आहेत, डोर टू डोर प्रचार करत आहेत. आणि हे सगळं होत असताना, आम्ही शाखा भेटी करत असताना वातावरण सगळीकडे असंच आहे. आणि हेच वातावरण महत्वाचं आहे, कारण मुंबईमध्ये आवाज फक्त आपलाच चालतो हे सगळीकडे आपण दाखवून दिलेलं आहे. पण आवाजासोबत आपल्याला मतदानही करून घ्यायचं आहे. कारण काय झालंय, अनेक ठिकाणी असं वाटतं की अरे जिंकतोच आहे आपण. 14 तारखेला मकर संक्रांत आहे, लॉंग विकेंडला कोण जाणार आहे? सुट्टीला कोण जाणार आहे? नाही ना. चुकूनही जाऊ नका. कारण जे भाजपवाले असतील किंवा जे मिंदेवाले असतील ते घाबरले ह्या गोष्टीसाठी की ठाकरे आणि पवार महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. उद्धव साहेब, राज साहेब, शरद पवार साहेब हे सगळे एकत्र का आले? तर आपल्या मुंबईचं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपली मुंबईची अस्मिता टिकवण्यासाठी. आणि एका बाजूला आपण पाहतोय आपले होर्डिंग जिथे जिथे आपण लावलेले आहेत, आपण करून दाखवलेली कामं ही आपण अभिमानाने होर्डिंगवर लावलेली आहेत. पण दुसऱ्या बाजूला भाजपाने जे होर्डिंग लावलं ते पाहिलं तुम्ही? 2 चेहरे आहेत त्याच्यावर. कोणाचे चेहरे पाहिलेत का? एवढं पण ओपनली बोलू नका हो. PM साहेबांचं आणि CM साहेबांचं. आणि मी हेच सातत्याने सगळीकडे विचारत आहे की आपण केलेली कामं होर्डिंग्सवर लावलेली आहेत. त्यांनी 2 चेहरे लावलेत. त्या 2 चेहऱ्यांचं ह्या राज्यासाठी किंवा या शहराला योगदान काय? असं कसं बोलता तुम्ही? आहे ना. इथून गिफ्ट सिटी गुजरातला कोणी नेली? आहे की नाही योगदान त्यांचं? उद्योगधंदे कोणी पळवले? आहे की नाही योगदान त्यांचं? बेरोजगारी वाढवली कोणी? महागाई वाढवली कोणी? BSCचं भाडं टिप्पट केलं कोणी? BSCच्या बसेस कमी केल्या कोणी? मराठी टक्का कमी केला कोणी? आणि जर परिवर्तन पाहिजे असेल तर आपल्याला कोणाला निवडून द्यायचं? मग ताईंना निवडायचं असेल, उद्धव साहेबांना, राज साहेबांना, मोठ्या साहेबांसाठी मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं आहे? जर आपल्याला BSTचं भाडं वाढ रद्द करून पुन्हा एकदा 5, 10, 15, 20 रुपये आणायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडाल? जर महिलांसाठी मोफत बसेस सुरू करायचे असतील तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? जर BST आपल्याला 10,000 इलेक्ट्रिक बस आणायचे असतील तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? जर शाळा ज्या आपण अत्याधुनिक केल्या, डिजिटाईज केल्या, त्या शाळांमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर कॉलेज काढायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? जर तुम्हाला जे आपले 4 आरोग्य किंवा वैद्यकीय महाविद्यालय आहेत ते तुम्हाला 9 करायचे असतील, 5 अजून आणायचे असतील तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण रद्द केलं, पण आता 700 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रद्द करायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? आपले शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महापालिका असेल, फायर ब्रिगेड असेल, BST असेल, गिरणी कामगार असतील किंवा आपल्या मराठी माणसाला परवडणारी घरं आपल्या BMCच्या एस्टेट प्रॉपर्टीवर द्यायची असतील तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? जर तुम्हाला अदानीकरण या मुंबईचं नसेल पाहिजे तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी असेल पाळणा घरं किंवा तुमच्या पेटसाठी असतील पाळणा घरं पाहिजे असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? जर आपल्याला मुंबईचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? जर मुंबईची अस्मिता टिकवायची असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? उद्धव साहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? राज साहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार? आणि मुंबईसाठी मुंबईकर म्हणून जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार?
मशाल 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 मशालच ही सगळीकडे घरी गेली पाहिजे. अर्थात जिथे एंजिन तिथे एंजिन, जिथे तुतारी तिथे तुतारी. पण ह्या वॉर्डात चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? 15 तारखेला चिन्ह कुठचं? तुमचं आमचं चिन्ह कुठचं? मशाल ही पक्की घरोघरी गेली पाहिजे, पोचली पाहिजे, तरच ह्या मुंबईवरचा अंधार हा दूर होईल. तयार आहात जिंकायला? जर जिंकायचं असेल तर पुन्हा एकदा विचारतो, चिन्ह कुठचं? झोपेतून उठवलं तरी तुमचं चिन्ह कुठचं? असा रिस्पॉन्स पाहिजे. आता घरोघरी जाल तर जे प्रश्न मी तुम्हाला विचारले हे प्रश्न तुम्ही विचारा आणि उत्तर काय? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.